नमस्कार बंधू आणि भगिनी, मी तुमच्या शंखयात्रेचा सारथी रोहित केणी आणि माझ्यासोबत आहे कुशल आर्य. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहोत आपल्या या शंखयात्रेत. आजच्या आपल्या शंखयात्रेत आपण दाखल होत आहोत विरार पश्चिमेतील चिखलडोंगरी गावातील श्री सर्वेश्वर मंदिरात. चला तर मग घेऊया भगवान शिवशंकरांचे दर्शन आणि करूया आपला दिव्य शंखनाद. विरारच्या गजबजलेल्या जीवनातून काही पावलं दूर चाललो असता जणू काळ थांबल्यासारखा भासतो. निसर्ग, भक्ती आणि शांती यांचं अनोखं मिलन म्हणजेच हे मंदिर. चिखलडोंगरी हे विरार पश्चिमेच्या सीमेवर एक रम्य आणि ऐतिहासिक गाव आहे. येथील सर्वेश्वर मंदिर स्थानिक भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. हे मंदिर जणू काही विरारचं कैलासच, कारण येथे भगवान शिवशंकर, पार्वती माता आणि गणेशजी एकाच गर्भगृहात दर्शन देतात. आता हे मंदिर फक्त धार्मिकच नाही, तर निसर्गाच्या सानिध्यातील एक ध्यान स्थळ बनलं आहे. मंदिरात प्रवेश करताच आपलं स्वागत नंदी करतात. जणू प्रत्येक भक्ताच्या मनातील प्रार्थना भगवान शिवशंकरापर्यंत पोहोचवण्याची ते जबाबदारी घेतात. मुख्य गर्भगृहात भगवान शिवशंकराची सुंदर पिंड आहे. शांत, तेजस्वी आणि अतिशय दिव्य. त्यांच्या शेजारी गणपती बाप्पा आणि पार्वती मातेसह इतर देवतांचे सुद्धा दर्शन होते, जसे की श्री शीतला देवी, रोगनाशक, शांती व आरोग्य देणाऱ्या या मातेसमोर नतमस्तक होण्याचा क्षण. श्री शनी महाराज, कर्मफलाचे दाता, न्याय आणि संयम शिकवणारे देव. श्री दत्तगुरु महाराज, त्रिदेवतांचा अवतार, ज्ञान, साधना आणि करुणेचे मूर्तिमंत स्वरूप. गणेशजी, विघ्नहर्ता, बुद्धी व यशाचे अधिपती, मंगलमूर्तीचे हे शुभदर्शन. विठ्ठल रखमाई आणि संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम, भक्ती, प्रेम आणि ज्ञान यांचा अद्भुत संगम अनुभवण्याचा हा तो क्षण. श्री एकविरा देवी, मातृशक्तीचे तेजस्वी रूप, साहस व श्रद्धेचा साक्षात अनुभव. श्री खंडोबा, वीरता, निष्ठा आणि जनरक्षक देवतेच्या तेजस्वी स्वरूपाचे दर्शन. श्री कालभैरव, काळावर नियंत्रण ठेवणाऱ्या रौद्र पण रक्षक स्वरूपाचे हे दर्शन. श्री हनुमानजी, असीम भक्ती, शक्ती आणि धैर्य यांचे प्रतीक असलेल्या या प्रभूंचे दर्शन. मंदिराच्या भिंतीवर कोरलेले ओंकार आणि श्लोक मन शांत करतात. प्रत्येक कोपऱ्यातून हर हर महादेवचा नाद घुमत असतो. मंदिरातील दिव्य वातावरण, नाद आणि सुगंध हे सर्व मिळून भक्ताला ध्यानमग्न करतात. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी मंद वारा, मंदिरातील घंटानाद आणि धुपाचा सुगंध यात एक वेगळाच शिवत्वाचा अनुभव मिळतो. मंदिराच्या सभोवताली हिरवीगार झाडं, पावसाळ्यात ओलसर मातीचा सुगंध आणि पक्ष्यांचा किलबिलाट, त्यामुळे या ठिकाणाला आध्यात्मिक विश्रांती स्थान म्हटलं जातं. अनेक लोक येथे ध्यान, जप आणि आत्मचिंतनासाठी येतात. भगवान सर्वेश्वरांचे दर्शन घेतल्यानंतर काही क्षण गाभाऱ्याबाहेर बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप केल्यास मनातील सर्व चिंता नाहीशा होतात. सर्वेश्वर मंदिर फक्त पूजा अर्चेचं ठिकाण नाही. इथे नियमित शिवपूजन, रुद्राभिषेक, महाशिवरात्री महोत्सव आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी विशेष पूजा मोठ्या भक्तिभावाने केली जाते. याच मंदिरात गणेशोत्सव, नवरात्री, महाशिवरात्री अशा सणांनाही दिव्य साज असतो. चिखलडोंगरी पुण्यभूमीत उभे असलेले सर्वेश्वर मंदिर हे केवळ देवस्थान नाही, तर भक्ती, साधना आणि सामूहिक श्रद्धेचं प्रतीक आहे. इसवी सन 1972 मध्ये मुरबाडच्या परमपूज्य गुरु श्री राम गजानन जोशी म्हणजेच दादा आणि त्यांचे गुरुबंधू श्री यशवंत देसाई म्हणजेच भाऊ यांच्या अथक प्रयत्नातून या मंदिराची स्थापना झाली. त्यांच्या अखंड सेवाभाव, भक्ती आणि दूरदृष्टीमुळे हे मंदिर आज गावच्या आध्यात्मिक जीवनाचे केंद्र बनले आहे. मंदिराचा जीर्णोद्धार 24 फेब्रुवारी 2002 रोजी संपन्न झाला.
सुमारे 40 लाख रुपयांचा हा निधी गावकऱ्यांच्या स्वतःच्या दानातून उभा राहिला. हीच खरी भक्तीची ताकद. दादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी गुरुमाऊली जान्हवी श्रीराम जोशी यांनी 2017 पर्यंत गावकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि आध्यात्मिक जागृतीचे कार्य अखंड सुरू ठेवले. या परिसरात परमपूज्य सद्गुरू पुरुषोत्तम गणेश वैद्य, जे दादांचे गुरु आहेत, यांचेही पवित्र मंदिर आहे, जे या क्षेत्राचे तेज आणि अध्यात्म अधिक वृद्धिंगत करते. दररोज मंदिरात पूजापाठ, आरती, गणेश अथर्वशीर्ष, देवांची पूजा आणि रात्री 11 वाजता होणारे वीणावादन तसेच भजन हे सर्व भक्तीचे नित्य अंग झाले आहेत. प्रत्येक एकादशीला हरिपाठ आणि उत्सवाच्या दिवशी अभंग भजनाचा गजर येथे होतच असतो. विविध पारायणांचे नित्य नियमाने आयोजन केले जाते. श्रावण महिन्यात अखंड हरिनाम सप्ताह तसेच प्रत्येक श्रावणी सोमवारी स्थानिक भक्त एकत्र येऊन मंत्रोच्चार, आरती आणि हरिनाम संकीर्तन करून विशेष भजन संध्या आयोजित केली जाते. मार्गशीर्ष महिन्यात गुरुचरित्र पारायणाचे आयोजन केले जाते, ज्याची सांगता श्री दत्त जयंतीच्या दिवशी होते. या मंदिराचा आणि गावाच्या भक्ती परंपरेचा प्रारंभ 1973 साली झाला. त्या काळापासून दरवर्षी येथे पंढरपूर येथील आषाढी कार्तिकी तसेच आळंदी यात्रा, मार्गशीर्ष महिन्यात सासवड जेजुरी यात्रा आणि त्र्यंबकेश्वर यात्रा अशा 5 वाऱ्या आजही निष्ठेने आयोजित केल्या जातात. या अखंड परंपरेला आज 52 वर्ष पूर्ण झाली आहेत. अर्धशतकाहून अधिक काळ गावकऱ्यांच्या एकतेने आणि श्रद्धेने वाहणारा हा भक्तीचा प्रवाह आजही अखंड सुरू आहे. सर्वेश्वर मंदिर हे केवळ देवस्थान नव्हे, तर भक्ती, श्रद्धा आणि गुरुकृपेचे जिवंत प्रतीक आहे. ही जागा आपल्याला आठवण करून देते की भक्ती म्हणजे केवळ विधी नाही, तर अंतर्मनातील शांतीचा प्रवास आहे. चिखलडोंगरी येथील सर्वेश्वर मंदिर हे विरारचे आध्यात्मिक हृदय आहे. इथे प्रत्येक भक्ताला मिळते दिव्यता, शांतता आणि आपलेपणाची भावना. जर तुम्ही विरारला आला असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या. एक क्षण येथे उभे राहा आणि अनुभव घ्या त्या अवर्णनीय शांततेचा.
नमस्कार भक्तांनो, आता आपण जाणून घेऊया या मंदिराबाबतची माहिती इकडच्या ग्रामस्थांकडे. नमस्कार. नमस्कार. दादा, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. किरण भास्कर. अच्छा. आणि दादा, या मंदिराबाबतची माहिती आपल्या भक्तांना तुम्ही सांगता. आता बघा, हा अरबी समुद्र वसलेलं गाव, बरोबर, चिखलाचा गाव, आणि इथे एवढी दुर्मिळ परिस्थिती होती त्यावेळेला की रस्ता देखील आम्हाला जायला नव्हता. विरार काय आकाशी काम माहिती. अशा परिस्थितीमध्ये गावातल्या संपूर्ण लोक गाव, त्यांना कामधंदा नव्हता, होते बाहेर जाऊन मोलमजुरी करून जे काय उत्पन्न मिळून त्याच्यातून आपला उदरनिर्वाह ते चालत होते. आणि त्या गावामध्ये इंद्रे शिंद्रे देव, सगळे अघोरी प्रकाराचे देव, त्या देवस्थानाला लोक मानत होते त्यावेळी. त्याच्या मुख्यतः दारूच्या आहारी गेलेला हा लोक. शिक्षणाची किंमत नाही, कुठल्या वेळेची किंमत नाही, दारू पिणे हा त्यांचा मुख्य म्हणजे छंद. अशामध्ये शिक्षण घ्यावं, शिक्षणाने पुढे जावं असं काही लोकांना कळत होतं. त्यावेळेला गावकऱ्यांना देखील चिंता वाटली की आता आपल्या गावाचं भवितव्य काय. त्यावेळेला देवाची कृपा म्हणा किंवा अकस्मात विरार गावामध्ये मुरबाड सासले गावून श्रीराम गजानन जोशी दादा आणि त्यांचे गुरुबंधू यशवंतभाऊ देसाई हे अकस्मात या विरारला आले. त्यावेळेला गावाचा संपर्क झाला त्यांच्याशी आणि ते गावात आले. त्या गावातले परिस्थितीचा सगळा अभ्यास केला. तर ते बोलले की तुम्हाला मी तारू शकतो ह्याच्यातून, पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा सर्व लोक अडाणी, पण त्यावेळेला लोकांनी विश्वास दाखवला की आम्ही तुम्ही सांगितलं करू. एक मताने होकार झाला. आणि त्यावेळेला ते म्हणले की तुम्ही जे दैवत मानता ही दैवत अघोरी प्रकारचे आहेत. तुमचं भवितव्य सुधारणार नाही तर तुम्ही हिंदू सनातन धर्माची जी दैवत आहे शुद्ध, त्यांची पूजा करायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम शिव आणि पार्वतीचं मंदिर ते बांधायला लागेल. मग ते 1972 साली सगळ्या लोकांनी आपले लोकवर्णी काढून आणि विशेषतः गोविंद सुप्रिया मेहर चिखलडोंगरी साहित्य दानशूर त्यांनी या देवळासाठी खूप मदत केली. त्यांना अपत्य नव्हता, पण त्यांनी भरपूर मदत केली त्यावेळी. आणि मग शिवाचं मंदिर येथे उभं झालं. त्याच्यात गणेश, दत्तात्रेय, शिव पार्वती आणि काळभैरव देव आणि मारुतीचे देवळ ऑलरेडी होत्याच. त्या देवळाची स्थापना केली आणि हळूहळू लोकांना चांगल्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न केला. लोकांचा धंदा कसा व्हावा, लोक कसे सुधारतील. शेवटी पैशाशिवाय पोटामध्ये आणल्यानंतर माणूस काहीच करू शकतो. पण धंदा दिला त्याला आमच्या गुरुजींनी, श्रीराम जोशी दादा. वाणीचा धंदा म्हणजे आपल्या कानातल्या रिंगा असतात, तो लोक ते करू लागले आणि थोडे बहुत पैसे येऊन आपला उद्धार करू लागले. त्याच्यात हळूहळू असं करता करता त्याने आम्हाला पंढरपूरची वारी दाखवली की जे 15 दिवस आपण चालतो पंढरपूरला, त्या पंढरपूरची वारी दाखवली. आणि पंढरपूरला सुरुवातीला आमचे 5च लोक गेले आणि दाखवलं. नंतर त्या 5चा 50 झाला, 50चा 100 झाला आणि त्याचा आकडा 700 वर आहे. हा त्यांचा आविष्कार आहे धर्मपासाठी. कारण त्याने असा भेदभाव नाही केला की हा मुख हा तमुख, सगळ्यांना एकत्र. जसा तुकारामांचा एक अभंग आहे, जे का रंजले रंजले असे म्हणावे आपले तो साधू नका. आम्ही रंजले होतो, गांजलेलो होतो, आम्हाला एकत्र केलं. त्याने मागेला ते शुद्ध ब्राह्मण लोकवेदी, तरी सुद्धा त्यांनी सगळं ज्ञान मागे ठेवलं आणि आम्हाला कवटाळलं, आम्हाला आपलंसं केलं. आणि मग नंतर हळूहळू असं करता त्याच्यानंतर आम्हाला पंढरपूर आषाढी वारी, कार्तिकी वारी, सासवड वारी, आळंदी वारी, त्र्यंबकेश्वर अशा 5 वारींचा पण उपक्रम त्यांनी चालू वर्षभर. असं करता करता हळूहळू मग लोकांमध्ये सुधारणा झाली, नगररीतीची फायबर झाली. आणि त्यांचे शब्द होते की तुमच्या दारोदारी गाड्या घेणार. आज प्रत्येकांच्या बरोबरी दारोदारी गाड्या होत्या. हा त्यांचा आविष्कार आहे. त्यांनी दिलेला शब्द, तुम्हाला तुम्ही मला साथ द्या असं म्हणतात ना, सोबत तुम हमको खून दो.
मी तुमका आझाद देतो. बरं तुम्ही मला साथ द्या, मी तुमचं सगळं चरित्र बदलून टाकेल, बरं तुमचं जीवन बदलून टाकेल. असं म्हणजे हा आम्हाला अनुभव आहे. बरं तर मग हळूहळू करता मग लोकांकडे सुधारणा झाली, पैसा आला भरपूर, आणि लोक आजपर्यंत आता संस्कृत भाषा, आम्हाला साधी मराठी भाषा देखील बोलता येत नव्हती, पण आज मुलं संस्कृत बोलतात. हा त्यांचा चमत्कार म्हणायला लागेल. ईश्वरी साधनेतून त्याने केलेला उपक्रम आहे. बरं आणि त्याच्यानंतर मग हळूहळू असं करता मग ह्या देवळाची स्थापना करायचं ठरवलं. त्यावेळेला लोकांना एकत्र केलं आणि लोकवर्गणीतून आम्ही रेतीच्या खेपा टाकून असे पैसे उभे करून तब्बल 40 लाख रुपये जमा केले. आणि कोणाचा 1 रुपया न घेता स्वतःच्या स्वकष्टाने, स्वतःच्या हिमतीने, त्यांच्या कृपेने, श्रीरामदादा, गजानन जोशी दादा यांच्या कृपेने हे देवळ उभारणी केली. आणि त्याच्यामध्ये आज गजानन गणपती, दत्तात्रेय, शनी देवता, शीतला देवी, उमा महेश्वर, विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, कुलस्वामी एकविरा, कुलस्वामी खंडेराया, काळकर देवता महाराज, त्याच्यानंतर बजरंगबली, नागदेवता, अशा देव, दास मारुती, गरुड देवता, अशा देवांची स्थापना केली. आणि मग त्याने त्या देवांचं महत्त्व सांगितलं, तर ही देवता कशासाठी, ही देवता कशासाठी. बरं आणि त्याच्यानंतर असा की ह्या गावामध्ये, चिखलडोंगी गावामध्ये त्यांच्या सांगण्यावरून हा गाव चालत आहे. आणि त्यांचे उत्सव होतात प्रत्येक वर्षाला 12. आता गणपती उत्सव होणार, नंतर दत्त जयंती, शनी जयंती होते, हनुमान जयंती होते, शिव जयंती होते, नंतर एकविराची पालखी असते, खंडोबाचा कार्यक्रम, म्हणजे उपक्रम असतात. हे सगळे उपक्रम त्याने मला दाखवले. बरं आमचं याच्यात काहीच नाही, त्यांच्या कृपेने चाललं. त्यांनी जो मार्ग दाखवला ते सगळे गावकरी करतात. आता रोजची आरती होते, आरतीनंतर मग रात्री कीर्तन वगैरे भजन होतं. त्याच्यानंतर दर एकादशीला, पंधरवड्याला एकदा हरिपाठ असतो. असे उपक्रम चालू आहेत आणि ते उपक्रम त्यांच्या कृपेने सगळे सुरळीत चालू आहेत. आणि या गावाला आज काही कमी नाही. बरं या गावात जो गाव कुठल्या कुठे गेला असता तर त्याने तो गाव त्या खाईत उचलून काढला. बरं म्हणून त्यांचे उपकार. आणि त्याच्यानंतर त्यांच्या धर्मपत्नी म्हणजे ज्ञानेश्वर श्रीराम जोशी, त्यांच्या पश्चात मग त्या 2003ला ते त्यांचा निधन झालं. त्यानंतर हा मार्ग त्यांच्या हातात. मग त्याने आम्हाला कृपेचे छत्र दाखवले, त्यांनी आमच्यावर माया केली. पण त्याने देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्याने पण हे उपक्रम आम्हाला राबवायला दिले. आणि विशेषतः त्यांचे सद्गुरू पुरुषोत्तम गणेश वैद्य हे त्यांचे गुरु, आणि त्यांचे गुरुबंधू यशवंतराव देसाई, त्या पुरुषोत्तम मार्गाने जो मार्ग दाखवला यांना, आमच्या गुरुजी, तो मार्ग हा सुरळीत चालतो. आणि हा हिंदू धर्माची पताका आहे. बरोबर. तर हे नाकारता येणार. आणि आज त्यांच्या कृपेने आज आम्ही त्यावेळेला बाबांकडे 10 रुपये दिले तर ते पण मिळायचे नाही. आज मुलांच्या पॅकेटमध्ये 5,000 असतात. कशाला, तर ते सुद्धा धंदा करतात दिला. आमच्या गुरुजींनी सांगायचे, तुम्ही हा सेवा करताना तुमच्याकडे पैसा असणं गरजेचं, शिक्षण असणं गरजेचं आहे. तुम्हाला समजा नारळ ठेवायचा, पैसे आहेत का, बरं, तो नारळ तुम्ही पाहू शकतो. म्हणजे तुमच्याकडे आध्यात्मिक जर ज्ञान जरी असलं तरी पैसा हा त्याच्या गोष्टीसाठी, तर तुम्ही असं सांगतील नाही मला देव देणार नाही. तुम्ही जसं कर्म कराल तसं तुमच्या कर्माने मरणार. बरं, तुम्ही चांगला कर्म केला. आणि ह्या गोष्टी सगळ्या आम्हाला शिकवल्या. मी त्यावेळेस 17 वर्षाचा होता. आम्ही सगळं 17-16 वर्ष. त्यावेळेला आम्हाला दासबोधचं पाठांतर, म्हणजे दासबोधचं का केलं की तुम्ही वागताना कसं शिकवण आचरणात, शरीराचं जर आपण हे केलं, शरीर अशुद्ध आहे, म्हणजे शुद्ध कसं करायचं त्याने शिक. शुद्ध कसं तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींच्या सानिध्यात जा, तुकारामच्या सानिध्यात त्या तर नाहीये, पण आमचे जे ग्रंथ आहेत ते तुम्ही वाचा, तर तुम्ही शुद्ध व्हाल. अशुद्ध आहेतच पण तुम्ही शुद्ध नक्की व्हा. तर हा सगळ्या गावाला हा जो अविष्कार जो हा भाग केला ही त्यांची कृपा आहे. आणि ते मी सांगतो वारंवार की आज आम्ही त्यांचे नोकर आहोत, ते आमचे मालक आहेत. श्रीराम दादा आणि जानवी श्रीराम हे आमचे मालक आहेत. आणि जोपर्यंत हे आवर्जून सांगतो, जोपर्यंत त्यांना तुम्ही मालक म्हणजे आम्ही मालक मानणार नाही तोपर्यंत तुम्ही कितीही पैसा कमवला, कितीही प्रतिष्ठा कमवली, तुमची ती फलास येणार. कारण ते मुख्य आहेत. बरोबर, त्यांना विसरता काम असं. म्हणून हा मार्ग दिलाय, पंढरपूरचा मार्ग दिलाय. आज आम्हाला हा उपक्रम दिला आणि आमचा गाव सुरळीत चालला. म्हणजे अध्यात्म मध्यात्म
कोणाच्या भानगडीत ना कशातनं हा सुरळीत. आज प्रत्येक उत्सवाला आम्ही मानसिक वर्गणी काढतो. 150 उत्सव होतात आणि कोणाकडे मागत नाही. जर कोणी दिले त्याला पण आम्ही नाकारत नाही. पण आम्ही थोडंसं आम्हाला 20,000 दे, पण 20,000 ते म्हणजे काय, तुमच्याकडे 20,000 असतील तर देतील ना. म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याला कोण खुशने देत असेल तर ते तुम्ही निमूटपणे घ्या, नाकारू नका. म्हणून हा गावाचा जो संपूर्ण विकास, सर्वांगीण विकास झालाय तो श्रीराम गजानन जोशी दादा म्हणून ध्यानोबास्कर आहे. त्याने कधीच भेटलो, त्यांना देखील किती अडचणी आल्या, त्यांना देखील हे कार्य करताना बरेच अडचणी आल्या, परंतु त्या अडचणींना न जुमानता त्याने आपलं कार्य पुढे चालतं. एवढे जिद्दी ही गोष्ट करायची म्हणजे करायचीच, मग पैसा असो टाका असो, पण मागे हटणार नाही. हा त्यांचा स्वभाव धर्म आहे, मागे हटायचं नाही. हे करायचं. हे देऊळ त्याने हे देऊळ जवळजवळ वर्षभरात बांधले, बरोबर, वर्षभरात आणि 7 महिन्यात. आणि त्याच्यातून आम्हाला पण आम्ही सांगायचे, दादा तुम्ही देऊळ बांधायला दिलंय ते काय तुमची मेहनत काय, आपण पैसे घ्यायचे नाही, त्याला करू दे त्याचे पैसे, त्याला बिल्डरला येऊ दे. या कोब्यापासून हे सगळं आम्ही पोराने म्हणजे रात्र जागून हे आमच्याकडे करून घेतलं. कशाला, स्वतः ते तिकडेच होते. म्हणजे त्यांचा गुणधर्म म्हणजे असा की एखादी गोष्ट त्याने हातात घेतली की मागे हटायचं नाही, बरोबर, म्हणजे पुढेच जायचं, मागे नाही. म्हणून हे श्रीराम दादा आमच्या गावात आले आणि आमच्या गावाचा उत्कर्ष केला. त्यांना आम्ही काहीच देऊ शकत नाही, त्यांना फक्त काय हवं आहे ते सांगायचे. मला तुम्ही काय देऊ शकता, मला ते सांगायचे आम्हाला की तुम्ही तुमच्या 365 दिवसात मला 20 दिवस द्या. अच्छा, पंढरपूरच्या आषाढीचे वारीचे. तुम्ही मला जर 20 दिवस दिले तर बाकीच्या उरलेल्या दिवसाचं मी सगळं तुमचं बघून घेईल. आणि आज कोणाकडेच काय कमी, पहिलं खायची परिस्थिती, म्हणजे कुंडा खायचा, कुंडा असतो माहिती आहे ना, भाताचा. मला अनुभव आहे, मी सुद्धा तो गरीब दिवस काढतो, मी सुद्धा लोकांकडे मग चहा देतो, पण ती परिस्थिती त्यांच्यामध्ये नाही. पण त्याने शब्द म्हणजे आमचा अनुभव, त्याने शब्द काढल्यानंतर तो खरा उतरणार सत्य, हा आमचा अनुभव. कारण हे देऊळ बांधतात त्यावेळेला आणि त्या प्रत्येक देवाची हा देव कशासाठी प्रसिद्ध, याचं कार्य काय, तुम्ही त्याची सेवा केली त्याचं तुम्हाला फल काय मिळणार, हे प्रत्येकाचं महत्व देखील पटवून आणि बाकी काय ना. आता ते नाही, ते शरीर नसतील पण त्यांच्या कार्याच्या रूपाने वावरत असतील. बरोबर. आणि आमच्यापेक्षा बाहेरच्या लोकांना अनुभव की इकडे काहीतरी जाणवतं, लोक बोलतात, जाणवतात. एक अनुभव सांगतो आमच्या काय ते लोक येऊन बरं. आणि एक बाई तिच्या स्वप्नामध्ये आमचे देवे घेतले इकडे, तुला मुलगा पण झाला, तो मुलगा येतो पण इकडे, म्हणजे तिचा अनुभव. बरोबर. म्हणजे हा सगळा आणि कुठेतरी परमेश्वर आहे. धन्यवाद की मला ही माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. तुम्ही आला, तुमचं देखील आणि स्वागत आहे पुणे गावामध्ये. असंच येत राहा अशीच. चला. तर मित्रांनो, ही होती आजची आपली शंखयात्रा विरार पश्चिमेतील चिखलडोंगरी गावातील श्री सर्वेश्वर मंदिरात, जिथे सर्व गावकरी एकत्र मिळून भगवान शिवशंकराची पूजा करतात. तुम्हाला आजची ही शंखयात्रा कशी वाटली ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, तुमच्याही गावात किंवा शहरात असं एखादं स्थान असेलच ना जिथे तुमचं मन शांत होतं, तेही आम्हाला जरूर कळवा. आणि हो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा प्रत्येक लाईक म्हणजे आमच्यासाठी शंखनाद, प्रत्येक शेअर म्हणजे भक्तीचा दिवा, आणि सबस्क्राईब ते म्हणजे ही शंखयात्रा अखंडपणे सुरू ठेवण्याचं एक वचन. चला तर मग भेटूया पुढच्या आध्यात्मिक स्थळी. तोपर्यंत ओम नमः शिवाय. शंखयात्रा शंखनादातून दिग्गतेकडे.